चेक वन. रेस्क्यू सिटीच्या अभिजित महाले यांनी ज्या केस स्टडीज सादर केल्या त्या अंगावर काटा आणणाऱ्या होत्या आणि प्रेरणादायी देखील होत्या. ज्येष्ठ साहित्यिक पु ल देशपांडे यांचं कथाकथन आहे म्हैस म्हणून. त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे, अरे वा म्हणजे म्हशीचाही एक्सरे निघतो. तसंच माझं झालं आता की वल्चरचा पाय फ्रॅक्चर होऊन त्याच्यावरती सर्जरी होऊन ते पुन्हा उडू लागलं. हे किती मोठी गोष्ट आहे वल्चर कॉन्झर्वेशनमधली. आपण बिबट्या संदर्भात एक संगीत बिबट आख्यान नावाचं प्रोडक्शन, म्युझिकल प्रोडक्शन MHA-MTV आणि मकरंद सावंत यांच्या वतीने तयार केलं होतं. तसंच एक म्युझिकल प्रोडक्शन आज आपल्यासमोर सादर होत आहे. काय झालं अच्छा हां, एक पक्षी फडफडतो. 2 मिनिटं 5 मिनिटं थांबलात तर बरं होईल. एक पक्षी अडक जरा बघा ना लवकर आम्हाला. रेस्क्यू करणं कोणी ते नाशिक ते महाले हां. का तुमच्याकडे आहे वगैरे नाहीतर मग आमचे असतील ते हे डॉक्टर अभिषेक साटम सर ते हे आमचे बीएमसी झू अहो साहेब ते पक्षी अडकलाय. पक्षी तो पटकन काढायचा होता. अहो ते मी आपलं गाणं वगैरे. अप्पाचा विषय लय हार्ड आहे. अप्पाकडे क्रेडिटचा कार्ड आहे. अप्पा करतो मुंबई स्वच्छ. अप्पा सफाई वाल्यांचा लॉड आहे. अप्पा काय झालं काय? तिकडे ते पक्षी अडकलाय तो काढा म्हणजे हा नाही ते आमचे अभिषेक साटम म्हणजे वर्षा बंगल्यातून त्यांना कॉल येतो घारीचा रेस्क्यू करायला. हा ओ अभिषेक राव गेला तुम्ही पक्षी वाचवायला. काय झालं याला बोंबलायला. काय बोंबलायला. अहो गेलो तिथं बघतो तर काय तिथं अहो गेलो तिथं बघतो तर काय तिथं गिधाड बसले. आडुशाला तिथं गिधाड बसले. आडुशाला अहो येतंय इथंच येतंय. तुम्ही इथंच थांबा त्याला अडवायला. तुम्ही इथंच थांबा त्याला अडवायला. आलं गिधाड आलं कसं मिशीवालं. गिधाड आलं पण ओंगळवान. गिधाड आलं कसं मिशीवालं. गिधाड आलं कसं ओंगळवालं. गिधाड आलं कसं मिशीवालं. गिधाड आलं कसं ओंगळवालं. गिधाड आलं. अहो काय इथे कसं काय काय इथे कुठे आलं तुम्ही? मी उगाच ते रेस्क्यू बिस्क्यूचं प्लॅन केलं. अहो मी म्हटलं इथे काहीतरी मला वाटतं दिसलं अंधारात. म्हटलं काय तांबडी चकाकते उन्हाचं लका 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 लका. इथे बघतो तर एवढा मोठा पक्षी बघून मी थरथरायला लागलो. लटापटा 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 लटापटा. हो साहेब लटपट चालणं असतं. थरथरणं नसतं. मराठी येत नाही काय? मराठी तरुण बाळात वाचत जा. तू पोपटासारखा चुरू बोलतो रे. काय साहेब आता बोलायलाच लागणार ना. आता जर आम्ही गप्प बसलो ना तर आमची जात नामशेष होईल. अरे पण माझ्याच नशिबात यायचं होतं का तुला? अरे काय एक तर ऑलरेडी सगळं आयुष्य इतके बेकार दिवस चाललेत माझे. त्यात आता तुझं दर्शन म्हणजे मला तर वाटतं माझ्या जन्मपत्रिकेत आता ग्रहणच लागते बहुतेक. ते पण खग्रास. दे दान सुटेल ग्रान. आरशात तोंड बघितलंय का? कोण बोलतंय बघा. अरे पण कसं वाटत ते देव सौंदर्य वाटत असताना तुम्ही तू तो घुबड ते वटवागुळ तुम्ही काय गोव्याला दारू प्यायला गेला होता काय? नाही मुंबई गोवा हायवे पूर्ण व्हायची वाट बघत. तुम्ही किती वर्ष जगता रे साधारण? 70 83 एवढं? हा पण तरी पण तुमच्या हयातीत मुंबई गोवा हायवे पूर्ण होईल असं वाटत नाही. अरे पण तुला कशाला हायवे पाहिजे? भाई तुला उडता येतं ना. अरे तुझा आमच्या माणसांसारखं थोडीच आहे. अरे तू कोण आहे? अहो आता सांगितलं ना. वल्चर द गिधाड.
इंग्लिश. Yes, I can talk English, I can walk English because English is a very funny language. बाई, काय हा प्रकार? पागल झालाय का तू? अहो काय ऍक्च्युली ना तुम्ही माणसांनी कसे जाती धर्म डिवाइड करून ठेवले. हा. आमच्यात पण तसंच असतं, सेम टू सेम. हा, आमच्यात इतक्या प्रजाती आहेत ना. आता बघा, भारतातच 9 प्रजाती आहेत. 9? हा, आणि भारताच्या बाहेर 14 प्रजाती आहेत. 14? मग आता एवढ्या सगळ्यांनी कम्युनिकेशन कसं करायचं? हा. म्हणून आम्ही एकमेकांची भाषा शिकलो आणि मी त्यात इंग्रजी शिकलो. अरे, गिधाड शिकलो, प्रगती झाली. म्हणजे तुमच्या गिधाडांमध्ये पण फॉरेनर्स असतात? यस, ऑफकोर्स. आमच्या माणसांमध्ये पण फॉरेनर्स असतात. काय सांगता? मग पण आमची माणसं जरा माठच आहेत. का हो? अहो का काय, त्या इटलीवाल्या एक गोऱ्या मॅडम आमच्या भारतात येतात. मग काय, त्या थोड्याशा जरा आमच्या त्या मेन माणसाशी थोडस गोड बोलल्या आणि आमच्या माणसाने बिचाऱ्याने थोडीशी स्माइल दिली, तरी पण इंस्टाग्रामवर त्यांच्या जोड्या जुळवत बसतात लोक. काय अर्थ आहे का याला? हे असले धंदे करून त्यांना काय मेलोनी? कोण मेला आणि कुठे मेला? कोण मेला आणि कुठे मेला? नाही नाही, हे असलं करून त्यांनी काय मिळवल्यानी असं म्हणायचं होतं मला. अच्छा. हे मला आवडत नाही, मी अनफॉलोच करतो असलं सगळं. हा, पण काय आहे ना, आम्हाला फॉलो करावं लागतं. इंस्टाग्राम नाही हो, मग? आम्हा गिधाडांना फॉलो करायला लागतं. गिधाडांना फॉलो करायला लागतं कारण आम्ही सगळ्यात उंच उडतो. हा, सगळ्यात उंच उडणाऱ्या पक्षामध्ये आमचा नंबर येतो. व्हायला भारी. एकदम म्हणजे हाय, एकदम हाय हाय लेवलला उडतो पण आम्ही. म्हणजे ते आयफेल टॉवर पेक्षा हाय, त्याच्यापेक्षा पण हाय, स्टॅच्यू ऑफ युनिटी, त्याच्यापेक्षा पण हाय, बुर्ज खलिफा. त्याच्यापेक्षा पण हाय. हाय की गेला? हाय, मी विचार करतोय, तुम्ही एवढ्या उंच उडता, मग एवढ्या उंच उडताना तुम्हाला खाली काय झाड दिसणार आहे? हा? झाडं कशी दिसणार आहेत? हो, अहो काय आहे, आम्ही सगळे असे थव्याने उडतो. हा. असे थव्याने उडताना हा. एकमेकांकडे लक्ष असतं. थव्याने उडताना? हा. पण त्या थव्यात तुम्ही किती जण, काय, कोण? अहो, सगळ्या प्रकारचे तिकडे असतात. गिधाडं सगळ्या प्रकारचे असतात एका थव्यात? हा, ते आम्ही जातीनिहाय गणना मानतच नाही ना. हे चांगले हा. चांगले. आणि आम्ही उडताना ना प्रॉपर डिस्टन्स ठेवून उडत असतो. आयला, म्हणजे ते सोशल डिस्टन्सिंग वगैरे तुमच्याकडूनच आले वाटतं आमच्या. करेक्ट. त्याच्यामुळे सगळं उडत असताना एखादा जर गिधाड काय करत असेल तर आमची नजर व्यवस्थित असायची. कोण काय करतोय, हा काय करतोय, तो काय करतोय, तो काय करतोय. म्हणजे तुम्ही उडणारे सीसीटीव्ही कॅमेराच आहे? हा, तसं म्हणा हवं तर. आणि तुम्हाला एक गंमत सांगू का? हा. आमच्याकडे अल्ट्रा HD CCTV कॅमेरा आहे. कोण? कोण? इजिप्शियन गिधाड, आमचा गोऱ्या. गोऱ्या? पांढरे आहे ना ते. अच्छा. हा. असेल असेल असेल. आणि तो इतका तीक्ष्ण, त्याची नजर ना इतकी लांब, तर किती पण लांब मेलेला प्राणी असू दे, त्याच्या नजरेतून सुटणारच नाही. काय भारी आहे. मग पण तुमच्या त्या गोऱ्याचे डोळे आमच्या राजकारण्यांना लावता येतील काय जरा? का हो? नाही, म्हणजे त्यांना लांबचं दिसलं नाही तरी चालेल, पण ती वाढती महागाईने पोरीबाईंवरचे अत्याचार जरी दिसले तरी देव पावला म्हणायचा. तथास्तु. हा? हा, ते गोऱ्या आमचा. हा, गोऱ्या. गोऱ्याला ना एखादा प्राणी दिसला तो पटकन खाली जायचा. म्हणजे कसं आहे, आम्ही खुश व्हायचो. काय आहे, तुमच्याकडे कसं धोनीने DSR घेतला, DRS घेतला की कसं विकेट कन्फर्म विषय आहे का? मग तो खाली उतरला की आम्ही पण खाली जायचो, कारण शिकार कन्फर्म. आणि मग आम्ही खाली जायचो आणि त्या शिकारीच्या बाजूला बसायचो. वाह वाह. वा काय वा, मेले ते. RIP. मारा चोच. आम्ही चोच नाही मारू शकत. का? आमच्यात सगळ्यांना ते जमत नाही ना. मग ती स्किन जाड असते ना. पण मग तुमच्या एवढ्या जाती आहेत तर त्यात आरक्षण कोणाला आहे? राज गिधाडाला. अच्छा, राज गिधाडाला. तो आल्याशिवाय आम्ही जवळच जात नाही ना. तो येतो, तो सुरू करतो आणि आम्ही फक्त हाडं ठेवून सगळं फस्त करून टाकतो. व्हायला भारी आहे.
पण मी काय म्हणतो, तुमचा मेंदू गुडघ्यात आहे का? का हो? काय म्हणजे काय? तुम्ही एवढे असे मोठे मोठे पक्षी आहे, तुमची असे थव्याने उडता, मग बघायचा एखादा मस्त मोठा जनावर आणि जायचं असं सगळ्या ग्रुपने आणि टाकायची त्याच्यावर धाड, मारून टाकायचं आणि मस्त मेजवानी झाडायची. कशाला ते मेलेले प्राणी वगैरे शोधत बसता तुम्ही? असं मस्त शिकार. काय हो तू, एवढी क्रूरपणा आमच्यात नाही आहे ना? नाही का? काय आहे, तुमच्या माणसांसारखं मॉब लिंचिंग आमच्याकडे नसतं. असेल काय? आमचा प्रोटोकॉल जरा वेगळा आहे. प्रोटोकॉल वेगळा आहे? हा. अहो, आम्ही निसर्गाचे सफाई कामगार आहोत. होय, तू सफाई कामगार आहे? हा. अरे मी पण सफाई कामगार आहे. काय सांगता? अरे मी बीएमसी मध्ये सफाई कामगार आहे. आणि मी निसर्गाचा सफाई कामगार. अरे भाऊच भेटला माझा. राहू दे राहू दे. भारी भारी वाटलं एकदम. अहो काय आहे ना, सगळ्यांना वाचवण्यासाठी शंकराने कसं विष ग्रहण केलेलं, तसंच जे समाजात घाण आहे, ज्याची भीती वाटते लोकांना, शी त्याला काय, तर ते आम्ही सगळं ग्रहण करून घेतो. अरे मग भावा, आपण दोघं जे काम करतो ना, त्याच्यामुळे ही सामान्य माणसं आणि जनावर सुखाने जगतायत, तुला सांगतो. मग नाहीतर अरे संध्याकाळी 7 वाजल्यानंतर दारूच्या ग्लासात जेवढे बर्फाचे खडे ज्या स्पीडने पडतात, त्या स्पीडने रोगराईने माणसं टपकली असती टपाटपा. अरे मग मी तुला सांगतो, तू इकोसिस्टमचा रिअल हिरो आहे एकदम. आणि मी तुला सांगतो, तू मुंबईचा रिअल हिरो आहे. थँक्यू. आणि ते सॉरी जरा तुला ते आल्या थोडंसं मी थोडं. अरे काय नाही रे, चालतं, आम्हाला सवय. तुम्हीच गिधाडांना ना निगेटिव्ह दिले, निगेटिव्ह स्टॉन दिले. हा, असेल. पण मग काय, आम्हाला माहितीच नाही ना, म्हणजे आम्हाला वाटतं गिधाड म्हणजे काय हे असंच आपलं येत आहे. कुठे आमची वेगळीच संस्कृती परंपरा वगैरे. अहो, आमची संस्कृती परंपरा खूप मोठी आहे. तुमची पण संस्कृती पण? हा, तुम्हाला माहित नाही, रामायणापासून आमचे सगळे लक्षणं दिसतात. म्हणजे तुम्ही एकदम कल्चर्ड वल्चर आहे. हा, एकदम कल्चर्ड वल्चर. अरे पण ते रामायणात तुम्ही कुठे गेलात? अहो, तुम्हाला तो माहित नाही, जटायू? त्याचं काय? तो कोण होता? गरुड. काय तू अहो, गरुड वेगळा. मग जो तुकारामांना घेऊन गेला ना, तो गरुड. हा, मग जटायू? गिधाड. मग तू? जटायू. भाऊ, अरे तर जटायू आहे साक्षात. जय श्रीराम. जय श्रीराम. अरे बाई, आला आमचा जटायू आला, आला आमचा जटायू आला. सीतेला वाचवाया भिडला रावणाला, सीतेला वाचवाया भिडला रावणाला. रामाच्या भक्तीमध्ये पुण्यवान झाला, रामाच्या भक्तीमध्ये पुण्यवान झाला. आला आमचा जटायू आला, आला आमचा जटायू आला, आला आमचा जटायू आला. जय श्रीराम. जय श्रीराम. आयला भारी बाबा, जटायू आलो म्हणजे भाई फोटो पाहिजे आपल्याला. हो, फोटो टाकू इंस्टाग्राम वर, म्हणजे मिलियन मध्ये लाईकच आणतो. आता थांब. आता कॅप्शन काय टाकू सांग लवकर. चॅट जीपीटीला विचारा. तुला पण चॅट जीपीटी माहिती आहे? हा, तुमचा इंटेलिजन्स आर्टिफिशियल आहे, आमचा नॅचरलच आहे. आयला भारी. हे बघ, चॅट जीपीटीने दिले कॅप्शन आपल्याला. ब्लेसिंग्स फ्रॉम जटायू, हॅशटॅग जय श्रीराम, हॅशटॅग अयोध्या, हॅशटॅग सीएमओ, हॅशटॅग पीएमओ, हॅशटॅग किरण शेलार. साहेब, चॅट जीपीटी मध्ये तुमचं नाव यायला लागलं साहेब. आता विधानसभेचा विचार करायला काय हरकत नाही. हा, करा साहेब. अहो नाही, तुमची गरज आहे तिकडे. म्हणजे तुमच्यासारखी माणसं विधानसभेत असतील तर आमच्यासारख्या वाईल्ड लाईफ साठी काम करू इच्छिणार जरा प्रेरणा मिळेल. बाकी काय मग काय साहेब, तुम्ही आता मला देव बनवलंय, हा मग तर देवाला नैवेद्य देणार की नाही? अरे देणार ना. म्युझियम वाल्यांनी तिकडे चहा बिस्किटाची सोय केली, नाश्त्याची. चला देतो नैवेद्य. एक्सक्यूज मी, आय एम प्युअर नॉन व्हेजिटेरियन. अहो, मला एखादा मेलेला प्राणी द्या ना. अहो पण आज संकष्टी आहे ना. काय आता ते म्युझियम मधले ते मनोज दादा आहेत,
हा, त्यांना मग सांगा हे ना. काय? हा ओ ते काचेत ठेवलेत ना एवढे मेलेले प्राणी, द्या ना एखादा, काढा ना, काढा. मला नाही, खायचं नाही, नाही, अरे बाबा ते प्राणी मरून जमाना झाला. हा ते आता तिकडे प्रिझर्व केलं, म्हणजे टॅक्सीडर्मी येते, त्याच्यात खायला काय नाही. खायला काय नाही? नाही, अजिबात नाही काय. म्हणजे आज पण माझी उपासमार व्हायची आहे. उपासमार होणार आता. मग ते काय देऊ आता तुला? हा माझा क्रॉक दिसतोय, क्रॉप. हा काय दिसतोय? हा हा कसा दिसतोय? काय बारीक झालंय ते. ते बारीक आहे ना माझ्यासारखं, माझ्या पोटासारखं हा. बारीक आहे. हा. त्याच्यात ना आम्ही अन्न साठवतो, मग ते फुगतं तुमच्या पोटासारखं. पण ते अन्न साठवून करता काय तुम्ही? आम्ही करतो रवंथ. रवंथ मग त्या गोमातेसारखं तुम्ही. ओ नाही नाही नाही, ते व्हेजिटेबल, ते व्हेजिटेरियन, आम्ही नॉन व्हेजिटेरियन. बरोबर बरोबर आहे ना. पण आता त्याच्यात काय? आता कायच नाही ना. हा मग रवंथ करायला पण काय नाही. एक काम करा ना, तो गोऱ्याला बोलवा ना तुमच्या. गोऱ्याला बोलू? हा काय सांगू तुम्हाला, हा गोऱ्या वारला. वारला? हा. कसा? हो काय झालं, तो एक जनावर मेलेलं खात होता आणि त्या जनावराने खाल्लेलं प्लॅस्टिक त्या गोऱ्याने खाल्लं आणि गोऱ्या गेला. गोऱ्या ते तुम्ही असे पण मरता प्लॅस्टिक बिस्टिक? अहो तुम्ही ते अक्षय मांडवकरची फिल्म नाही बघितली आता? नाही, ते मी आतमध्ये साफसफाई करत होतो ना. अहो त्याच्यात व्यवस्थित दाखवलंय आमचे काय काय प्रॉब्लेम्स आहेत, आमची संख्या का कमी होते. तर प्लीज त्याच्यासाठी काहीतरी करा. आता एवढी सगळी माणसं जमली आहेत, आमच्या अस्तित्वासाठी जीव तोडून काम करतायत. आता तुमच्यावरच भरोसा आहे, तुम्ही दृष्टिकोन द्या ना काहीतरी. दृष्टिकोन देणार ना. अरे भाई तुझ्यासाठी काय पण. अरे मी जाऊन स्वतः सांगेन लोकांना, भावांनो अलीकडे ये याला पलीकडे ने रे माणसा, हा संवर्धनाचा वारसा. वा 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 वा. बोला. ए, अलीकडे ये याला पलीकडे नेरे माणसा, हा संवर्धनाचा वारसा. अलीकडे ये याला पलीकडे नेरे माणसा, हा संवर्धनाचा वारसा. ही गिधाड सृष्टीचा ठेवा, हक्क जगण्याचा यांना मिळावा. ही गिधाड सृष्टीचा ठेवा, हक्क जगण्याचा यांना मिळावा. हा निसर्गाचा सफाईवाला, करू सलाम यांच्या अस्तित्वाला. हा निसर्गाचा सफाईवाला, करू सलाम यांच्या अस्तित्वाला. गिधाड वाचवून इकोसिस्टीमला दिलासा, हा संवर्धनाचा वारसा. गिधाड वाचवून इकोसिस्टीमला दिलासा, हा संवर्धनाचा वारसा. अलीकडे ये याला पलीकडे नेरे माणसा, हा संवर्धनाचा वारसा. अलीकडे ये याला पलीकडे नेरे माणसा, हा संवर्धनाचा वारसा. मार्गदर्शन केलं आहे अक्षय मांडवकर, निखिल भोपळे आणि अभिषेक साटम. अरे हे साठत जा. ये ना अक्षय. रंगभूषा अनिकेत काळोखे. निर्मिती व्यवस्थापन सहाय्य दुर्गा ठाकूर. डॉक्टर हर्षदा साटम यांचंही योगदान लाभलं आहे. जो इलेक्ट्रिक गिटार आणि ढोलकी आपण ऐकलीत ते दोघंही मानव आहेत, मानव पालकर आणि मानव वारंग. ढोलकीवर यश खाडे, गायक तुलसी बोले आणि वेदांत जाधव. आणि मुक्तपणे संचार करणारं जे गिधाड होतं ते तुषार घाडीगावकर.
ज्यांनी मला मगाशी थांबवलं ते आप्पा आणि संहिता लेखन, गीत लेखन आणि दिग्दर्शन करणारे मकरंद सावंत. एकदा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. मी राज्याचे अपर प्रधान मुख्य वन संरक्षक बेन क्लेमेंट सरांना विनंती करतो की त्यांनी या सगळ्या टीमचा सत्कार करावा. या